तर मंडळी, एअरपोर्टवरती तासनतास इमिग्रेशनसाठी लागणारा वेळ आता कमी होणार आहे आणि ते कसं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मंडळी, भारतातील विमानतळावर आपल्याला इमिग्रेशनसाठी बराच वेळ लागतो आणि त्यावरती सोल्युशन म्हणून भारत सरकारने आता एक स्कीम आणलेली आहे. या स्कीमचं नाव आहे फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम, ज्याची वेबसाईट जी आहे ती देखील तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसेल. तर यामध्ये तुम्हाला पहिला या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला फिल करायचे आहे. तुमची माहिती भरून झाल्यानंतर तुमच्या भरलेल्या माहितीची ही पडताळणी होते आणि त्यानंतर जेव्हा ही माहिती व्हॅलिड होते तेव्हा तुम्हाला बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनसाठी एक QR कोड तुमच्या ईमेल ID वरती येतो. तर हे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय हे उपलब्ध आहेत. एक तर तुम्ही जे काही डेझिग्नेटेड एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टवरती जाऊन तुमचे बायोमेट्रिक रजिस्टर करू शकता, किंवा दुसरा पर्याय हा आहे की जेव्हा केव्हा तुम्ही तुमचा पुढचा आंतरराष्ट्रीय प्रवास करणार असाल तेव्हा इमिग्रेशन क्रॉस करताना तिथे एक बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनसाठीचा स्पेशल बूथ तुम्हाला दिसेल. या बूथमध्ये जाऊन तुम्ही हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तुमचे बायोमेट्रिक रजिस्टर करायचे आहेत. बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला काही दिवसांनी एक ईमेल येईल की तुम्ही फास्ट ट्रॅक इमिग्रेशन प्रोग्राममध्ये एनरोल झालेले आहात. त्यानंतर तुमच्या पुढच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इमिग्रेशनमध्ये तुम्हाला हे असे स्पेशल फास्ट ट्रॅक इमिग्रेशनसाठीच्या लाईन्स दिसतील. त्या ठिकाणी काही मिनिटांमध्ये तुम्ही इमिग्रेशन हे पार करू शकता. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्लॉग्स बाय HP या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.